या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य पारूला कसं प्रपोज करायचं याचाच विचार करत असतो आणि मग तो पारूसाठी कविता करायचं ठरवतो। त्यानंतर त्याला पारूसाठी एक छान कवितासुद्धा सुचते आणि तो ती कविता पारूच्या फोटोच्या पाठीमागेच लिहित असतो। मात्र तो कविता लिहित असताना प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि त्याला असं अचानक आलेलं पाहून आदित्य पटकन तो फोटो त्याच्या जवळ असणाऱ्या एका फाईलमध्ये लपवतो आणि प्रीतमला विचारतो की तू इथे असा अचानक का आला, तुला नॉक वगैरे करून येता येतं की नाही। तर प्रीतम हसतच म्हणत असतो की अरे दादा एवढा चिडू नको, तू तुझ्या त्या डोळ्यावालीसाठी जी कविता करत होता ना ती ऐकली आहे मी। मला तर आत्तापर्यंत असं वाटत होतं की फक्त बाबाच कविता शेरो शायरी करतात, पण तू तर त्यांच्यापेक्षाही छान कविता केलीस। आणि ते ऐकून आदित्य डोक्यालाच हात लावतो। तर प्रीतम मुद्दाम त्याची थट्टा मस्करी करत असतो, पण त्यामुळे आदित्य खूप चिडतो। तो म्हणत असतो की प्रीतम तू ना आता मला काही सांगूच नको, कारण तुझे सगळे प्लॅन फ्लॉप व्हायला लागले आहेत। तर प्रीतम म्हणत असतो की अरे दादा काही हरकत नाही, एखादा प्लॅन फ्लॉप झाला म्हणून काय होतं, आपण अजून प्लॅन बनवू, फक्त तू आता लवकरात लवकर त्या डोळ्यावालीला प्रपोज कर। आणि आता तर आपल्यासोबत पारूसुद्धा आहे, ती देखील तुला मदत करणार आहे। आणि ते ऐकून आदित्य घाबरून विचारतो की पारूला याबद्दल काही कळलंय का। तर प्रीतम म्हणतो हो, मी पारूला सगळंच सांगून टाकलंय, आता ती देखील आपल्याला मदत करेल। आणि हे ऐकून आदित्य डोक्यालाच हात लावतो। तो प्रीतमला म्हणत असतो की तुला काय गरज होती पारूला हे सगळं सांगायची। तर प्रीतम म्हणत असतो की अरे दादा असं कसं, माझ्या लव्ह स्टोरीच्या वेळी तू आणि पारूने माझी मदत केली होती, मग आता तुझ्या लव्ह स्टोरीच्या वेळी मी आणि पारूने तुझी मदत करायला नको का। तू काळजी करू नको, आम्ही दोघे सगळं काही हँडल करतो। पण ते ऐकून आदित्य प्रीतमवर खूप चिडतो आणि त्याला सांगतो की याच्या पुढे तुम्हाला एकही आयडिया द्यायची नाही। आणि तो सरळ बाथरूममध्ये जातो। तर इकडे प्रीतम म्हणत असतो की दादा मला माहिती आहे तू काही वेळाने पुन्हा माझ्याकडेच येशील, पण तेव्हा मी तुझं अजिबात ऐकणार नाही, हे लक्षात ठेव। तितक्यात मोहन त्या ठिकाणी येतो आणि हसतच विचारतो की काय झालं प्रीतम। तर प्रीतम म्हणत असतो की बघ ना रे मोहन काका, या दादाला असं वाटतं की मी मूर्ख आहे, मी सांगितलेलं काहीच ऐकत नाही तो। तर मोहन हसतच म्हणतो की ठीक आहे, तुमचं जे चाललंय ते चालू द्या, मी फक्त फाईल घेण्यासाठी आलो होतो। आणि मग त्यानंतर आदित्यने ज्या फाईलमध्ये फोटो ठेवलेला असतो तीच फाईल मोहन तेथून घेऊन जातो। त्यानंतर तो त्याच्या खोलीमध्ये जातो, तिथे दामिनी असते। ते दोघेजण एका मराठी मूव्हीबद्दल बोलत असतात आणि मग दामिनी मोहनला सांगू लागते की मला सुद्धा आपला बिझनेस जॉईन करायचा आहे। आणि ते ऐकून मोहनला हसू येतं। दामिनी म्हणत असते की मागच्या वेळी जेव्हा मी वहिनींना सांगितलं ना, तर वहिनींनी सरळ मला एक फाईल वाचायला दिली, आता मला अशी अचानक फाईल कशी काय वाचता येईल तुम्हीच सांगा। आता जर तुम्ही मला एखादी फाईल दिली ना तर ती मी नक्की वाचू शकते। आणि मग त्यानंतर मोहनने आणलेली फाईल ती वाचायला सुरुवात करते, पण तिला ती फाईलसुद्धा अजिबात वाचता येत नसते। आणि ते पाहून मोहन हसतच म्हणतो की राहू दे तू, आणि ती फाईल घेऊन तो तेथून निघून जातो। त्यामुळे दामिनीच्या हाती पारूचा तो फोटो आणि ती कविता काही लागत नाही। इकडे आदित्य जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो विचार करत असतो की नक्कीच प्रीतमने पारूला आता सगळं काही सांगितलं आहे, म्हणूनच तिने जाळायचं बंद केलंय। तिला समजलं असेल की मला ती डोळ्यावाली मुलगी भेटलीच नाही, पण तिला हे तर कळलं नसेल ना की मला माहिती आहे ती डोळ्यावाली मुलगी तीच आहे। पण समजा तसं असतं तर मग ती माझ्याशी बोलायला आली असती। आणि मग हा सगळा विचार करत असतानाच त्याच्या लक्षात येतं की ती फाईलच त्या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे तो खूप घाबरतो, कारण त्या फाईलमध्ये पारूचा फोटो असतो। आणि मग तो लगेच मोहनकडे जाण्यासाठी निघतो। दुसरीकडे मोहन ती फाईल घेऊन अहिल्याकडे आलेला असतो। तो अहिल्याला त्या फाईल्सवर सही करायला सांगतो आणि तेथून निघून जातो। त्यानंतर आदित्य त्या ठिकाणी येतो आणि अहिल्याच्या हातात फाईल पाहून त्याला तर घामच फुटतो, तो खूप घाबरलेला असतो। आणि मग त्यानंतर अहिल्या एक एक पान चेक करून त्यावर सही करत असतानाच तिला एक फोन येतो, त्यामुळे ती फाईल बाजूला ठेवते। आदित्य पटकन फाईल घेतो, पण अहिल्या पुन्हा त्याच्याकडून ती फाईल मागवून घेते। त्यामुळे आदित्य खूप घाबरतो, काय करावं त्याला सुचत नाही। आईने जर फोटो पाहिला तर खूप प्रॉब्लेम्स होतील हे त्याला माहिती असतं। पण मग तितक्यात प्रीतम त्या ठिकाणी येतो आणि अहिल्याला सांगतो की आपल्या कंपनीत जे कामगार आहेत त्यांच्या बायका बाहेर आल्यात, त्यांना तुला भेटायचं आहे। आणि त्यावेळी अहिल्या आदित्यला म्हणते की तू जाऊन त्यांना बसायला सांग, मी फाईलवर सही करून येते। त्यामुळे आदित्य घाबरूनच तेथून निघून जातो। पण मग अहिल्याला असं वाटतं की फाईलवर सह्या नंतर करता येतील, आधी त्या बायकांना जाऊन मी भेटते। आणि मग ती फाईल तिथेच ठेवते आणि तेथून जाण्यासाठी निघते। पण फाईल चुकून खाली पडते, तर प्रीतम ती फाईल उचलतो आणि त्यावेळी त्याला त्या फाईलमध्ये आदित्यने लपवलेला फोटो सापडतो।
सगळ्यात आधी प्रीतम तर त्या फोटोची दुसरी बाजू बघतो, ज्यावर आदित्यने कविता लिहिलेली असते आणि ती कविता वाचून प्रीतमला समजतं की हा त्याच मुलीचा फोटो आहे जिच्यावर दादा प्रेम करतो. पण मग तो लगेच तो फोटो खिशात लपवतो आणि त्याच्या खोलीत जातो. तो खूपच खुश असतो. आता फायनली आपल्याला दादाचं सिक्रेट समजलं आहे या गोष्टीचा त्याला खूप आनंद झालेला असतो आणि मग तो व्यवस्थितपणे ती मुलगी कोण आहे हे बघायचं ठरवतो. दुसरीकडे आदित्य परत येतो. तो ती फाईल चेक करतो पण त्याला त्यात फोटो काही सापडत नाही, त्यामुळे तो पॅनिक होतो. दुसरीकडे प्रीतम पुन्हा एकदा त्या फोटोच्या पाठीमागे लिहिलेली कविता वाचतो आणि मग त्यानंतर तो असा विचार करतो की दादा ज्या मुलीवर प्रेम करत असेल ना ती खरंच खूप सुंदर असणार. आणि मग तो फोटो बघतो आणि पारूचा फोटो पाहून त्याच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. तो आश्चर्यानेच पारूच्या फोटोकडे बघत राहतो आणि मग त्यानंतर त्याला आत्तापर्यंत घडलेला एक एक प्रसंग आठवू लागतो. आणि मग त्यानंतर त्याला असं देखील लक्षात येतं की पारू ती डोळेवाली मुलगी म्हणून त्या कॉम्पिटिशनमध्ये आलेली नव्हती, तर पारू स्वतःच ती डोळेवाली मुलगी आहे जिच्यावर दादा प्रेम करतो. आणि मग सगळं काही लक्षात आल्यावर प्रीतमचा आनंद तर अगदी गगनात मावेनासाच होतो. तो आनंदाने उड्या मारत असतो. दादा पारूवर प्रेम करतो या गोष्टीचा त्याला खूप जास्त आनंद झालेला असतो. दुसरीकडे आदित्य त्याच्या खोलीत येतो. तो खोलीमध्ये सगळीकडे तो फोटो शोधत असतो आणि त्याला फोटो काही सापडत नाही. आणि मग त्याला असं वाटतं की कदाचित दामिनी काकूच्या खोलीत तो फोटो असेल. मोहन काका ती फाईल घेऊन त्याच्या रूममध्ये गेला असेल आणि मग तो दामिनीकडे येतो. तो दामिनीला विचारतो की दामिनी काकू तुझ्याकडे काही फोटो आहेत का. तर दामिनीला असं वाटतं की आदित्य तिचाच फोटो मागतोय, त्यामुळे ती हो म्हणते आणि लगेच काही फोटो त्याला देते. आदित्य म्हणत असतो की दामिनी काकू तू हा फोटो एवढा जपून का ठेवलाय. तर दामिनी म्हणते अरे सहजच, तू बघ ना तुला जो फोटो हवा आहे तो आहे की नाही यात. त्यामुळे आदित्य ते फोटो बघायला सुरुवात करतो. तितक्यात ती पारू त्या ठिकाणी येते. तर आदित्यला जेव्हा लक्षात येतं की दामिनीने तिचे स्वतःचे फोटो दिले तेव्हा तो वैतागून म्हणतो की अगं दामिनी काकू हे नाही येत ते फोटो, आणि तो रागातच तेथून बाहेर पडतो. त्याच्या पाठोपाठ पारू देखील हसतच बाहेर येते. दामिनीला मात्र कळतच नाही नेमकं काय घडले. त्यानंतर आदित्य तेथून जात असताना पारू त्याला थांबवते आणि मुद्दाम त्याला विचारू लागते की आदित्य सर तुम्ही एवढे का चिडले आहात आणि तुम्ही कोणाचा फोटो शोधताय. तर आदित्य रागातच म्हणतो की पारू तू प्लीज माझी मस्करी करू नको आणि या सगळ्यामध्ये पडू नको. पण पारू काही ऐकत नाही. ती मुद्दाम म्हणत असते की आदित्य सर सांगा ना, तुम्ही तुमच्या मालकीनबाईंचा फोटो शोधताय की काय, तुम्ही त्यांचा फोटो हरवलात का. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की तुला काय करायचं आहे गं, तू यामध्ये पडू नको आणि मला प्रश्न विचारणारी कोण आहेस तू काय माझी बायको नाही आहे. आणि मग तो तेथून निघून जातो. पारू मात्र हसत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.